ताज्या बातम्यांसाठी नाशिक न्यूजच्या YouTube चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला प्रेस करा। नाशिकमधील भाभानगर परिसरात भीषण आग लागल्याची घटना घडली असून स्फोटांच्या मालिकेमुळे परिसरामध्ये आता भीतीचं वातावरण निर्माण झालंय। भाभानगर येथील आर्को ट्रान्सपोर्टच्या गोडाऊनला सोमवारी रात्री 9:30च्या सुमारास अचानक आग लागली आहे। गोडाऊनमध्ये रसायनांचे डबे आणि वाहनांच्या बॅटऱ्यांचा मोठा साठा असल्यानं आग लागल्यानंतर एकामागून एक स्फोट झाले। त्यामुळे आगीनं काही क्षणातच रुद्ररूप धारण केलं होतं। स्फोटांच्या आवाजानं परिसर दणावून गेला होता, तर नागरिकांमध्ये भीतीचं वातावरण निर्माण झालं। त्यातच वीज पुरवठा खंडित झाल्यानं नागरिकांनी घराबाहेर धाव घेतली। घटनेची माहिती मिळताच अग्निशमन विभागाच्या मुख्यालयासह पंचवटी, सातपूर, नाशिक रोड आणि सिडको येथून एकूण 10 ते 12 बंब घटनास्थळी दाखल झाले। सुमारे 2 तासांच्या अथक प्रयत्नांनंतर आगीवर नियंत्रण मिळवण्यात यश आलंय। या आगीमध्ये जीवितहानी टळली असली तरी मोठ्या प्रमाणात आर्थिक नुकसान झाल्याची प्राथमिक माहिती आहे। दरम्यान आगीदरम्यान विजेच्या डीपीलाही आग लागली होती। मुंबई नाका पोलिसांनी घटनास्थळी गर्दी नियंत्रणात ठेवत अग्निशमन दलाला मदत केली आहे। हम लोग का एक ही बोलना है, पूरे कॉलोनी वालों का, सोसाइटी वालों का, जितने भी घर है यहाँ पे, ये सोसाइटी में उनका सबका एक ही बोलना है कि पीछे जो गोडाउन है इसको जल्दी से जल्दी शिफ्ट करे। कारण कि पीछे बच्चे खेलते, वहाँ पे हमें सीबी की डिप्पी, उसको आग बहुत सारी पड़ गई थी। जो बिल्डिंग में आग लगी थी वो बिल्डिंग में अक्सर बच्चे वहाँ पे ये टाइम पे खेलते रहते हैं, 8 साढ़े 8 बजे के टाइम पे। आज भाभानगर या परिसरातील नासर्डी किनारे असणाऱ्या जगत ट्रान्सपोर्टला संध्याकाळी 8:30 पाऊण 9च्या सुमारास मोठ्या प्रमाणात अशी आग लागली। त्या ठिकाणी केमिकल, बॅटरी आणि काही टायर असे असल्यामुळं त्या ट्रान्सपोर्टला आग लागली आणि एकदम मोठ्या प्रमाणात असं नुकसान झालं। खरं तर कुठलीच जीवितहानी झाली नाही आणि या परिसरातील सर्व नागरिकांचा या ट्रान्सपोर्ट असणाऱ्या या जगत ट्रान्सपोर्टला विरोध आहे। आणि आज खरंच देवाच्या पुढे प्रार्थना केली की या कोणाच्या जीवितहानी होऊ नये। आणि आत्ता आपल्या महानगरपालिकेने चांगली आपल्याला मदत केली आहे। अग्निशामक दलाने पाहिजे तेवढ्या अग्निशामक दलाच्या गाड्याही या ठिकाणी उपलब्ध झाल्या। आग विझवण्यात पूर्ण प्रयत्न झाला आहे आणि आत्ता आग विझवलेली आहे। या संदर्भात आज मुख्यतः पहिले आपण आग विझवण्याचा प्रयत्न झाला। येणाऱ्या काळामध्ये आम्ही ते ट्रान्सपोर्ट येथून हलवून त्यांना दुसरीकडे शिफ्ट करण्यात लावू। नागरिकांच्या मागणी आम्ही पूर्णपणे यशस्वी होऊ। माहित नाही अजून आग लागण्याचं कारण। आता फायरचे लोक आहेत, अधिकारी खाली होत होती आणि ऑइलची गाडी पण होती, त्यानुसार ती आग लागली आहे। दरम्यान अशा धोकादायक गोडाऊनचे निवासी भागातून स्थलांतर करण्याची मागणी आता स्थानिक नागरिकांकडून करण्यात येते। संजय परमार, नाशिक न्यूज, नाशिक। ताज्या बातम्यांसाठी नाशिक न्यूजच्या YouTube चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला प्रेस करा।